कहाणी चेटकिणीची बर्थडे पार्टी. ईशापूर गावात दीपक नावाचा एक शिक्षक राहत होता. त्याच्या परिवारात त्याच्या बायको राधिकाशिवाय एक मुलगी अनु सुद्धा होती. उन्हाळ्याची सुट्टी सुरू होती आणि अनुची इच्छा कुठेतरी बाहेर फिरायला जायची होती. दीपकने तिला काही महिन्यांपूर्वी प्रॉमिस केलं होतं की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तो त्यांना डोंगरावर फिरायला नेणार आहे. म्हणूनच अनु काही दिवसांपासून आईला सारखी हेच सांगत होती की आई, बाबांना सांग ना की आपल्याला डोंगरावर फिरायला घेऊन चला म्हणून. सांगते, पण थोडा धीर तर धर. अजून तुझ्या सुट्ट्या सुरू नाही झाल्या आहेत. पण बाबांनी प्रॉमिस केलं होतं ना, मग बाबांचं प्रॉमिस खोटं होतं का? ते तू जाणो आणि तुझे बाबा. त्यांनाच विचार की त्यांचं प्रॉमिस खरं होतं की खोटं होतं. माझं डोकं नको खाऊ, समजलं? अनु आणि राधिका हे बोलतच असतात की तितक्यात दीपक तिथे येतो. आई लेकीमध्ये काय गप्पा चालल्यात? मलाही कोणी सांगेल का? डोंगरावर जायचंय तुमच्या लेकीला. म्हणतीये की बाबांनी तिथे फिरायला घेऊन जायचं प्रॉमिस केलं होतं. हो बाबा, प्रॉमिस तर केलं होतं आणि मी ते पूर्ण सुद्धा करणार. पण बाबा कधी? आपण उद्याच डोंगरावर फिरायला जाणार आहोत आणि तू आणि तुझी आई तिथे जायची तयारी करायला लागा लवकर. आणि दुसऱ्याच दिवशी दीपक, राधिका आणि त्याची मुलगी अनु यांना घेऊन कारमध्ये बसून डोंगरावर फिरायला निघून जातो. संध्याकाळपर्यंत ते डोंगरावर पोहोचतात आणि रात्री थांबण्यासाठी एका हॉटेलवर जातात. आई बघ ना, हे हॉटेल किती सुंदर आहे. सुंदर तर आहे आणि सोबत लोकांची गर्दी सुद्धा खूप दिसतीये. असं वाटतंय की हे लोकांचं फेवरेट हॉटेल आहे. हो हो, आपण ह्याच हॉटेलमध्ये खोली घेऊन राहूयात. दीपक हॉटेलच्या मॅनेजरशी बोलतो आणि एक रूम बुक करतो आणि मग सगळेच रूममध्ये जातात. पण तितक्यात कुणीतरी दरवाजा वाजवतं आणि दीपक दार उघडतो. साहेब, मी वेटर. काही पाहिजे असेल तर कळवा. नाही नाही, आता काही नकोय मला. जर काही पाहिजे असेल तर 13 नंबरवर फोन करू शकता. मी लगेच येईन. हा, हो हो, ठीक आहे, कळवेल मी. हे ऐकून वेटर निघून जातो आणि मग दीपक, राधिका आणि अनु सगळे संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत रूममध्ये रेस्ट करतात. अंदाजे 5:15 वाजेपर्यंत परत कुणीतरी दरवाजा वाजवतं. दीपक दार उघडतो तर मोठ्या वयाची एक सुंदर बाई त्याच्या समोर उभी असते. माझं नाव आरती आहे. मी या हॉटेलची मालकीण आहे. तुम्हाला हे हॉटेल कसं वाटलं? आम्हाला खूपच छान वाटलं आरतीजी. तुमचे आभार. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती. हो हो, सांगा ना आरतीजी. आज माझ्या मुलीचा सपनाचा वाढदिवस आहे आणि म्हणूनच मी हॉटेलमध्ये सगळ्यांना मोठी पार्टी देणार आहे. तुम्ही पण पार्टीमध्ये नक्की या. हो हो, आम्ही नक्की येऊ. आम्ही सगळे तुमच्या पार्टीमध्ये नक्कीच येणार आहे आरतीजी. नक्की या आणि वेळेवर या. मी तुम्हा सगळ्यांची वाट बघेन. असं म्हणून आरती निघून जाते आणि मग जशी जशी रात्र होऊ लागते त्या हॉटेलचं वातावरण बदलायला लागतं. हॉटेलमध्ये असणारी सगळी लोक विचित्र वागणूक करायला लागतात आणि हळूहळू हॉटेलमध्ये शांतता पसरून जाते. अहो, ऐकताय का? मला तर हे हॉटेल काही ठीक नाही वाटत आहे. बघा ना, जसा अंधार वाढायला लागलाय, इकडे शांतता पसरायला लागलीये. तू तर उगाचच घाबरती आहेस राधिका. असं काही नाहीये. मोठ्या हॉटेलमध्ये असं होऊच शकतं. आई, रात्र झालीये म्हणून सगळे स्वतःच्या रूम्स मध्ये गेले असतील ना. बरं माझी आई, तू गप्प बस. असं म्हणून जसे ते तिघं आपल्या रूममधून बाहेर येतात त्यांना पार्टी हॉलमधून गाण्याचा आवाज ऐकू येतो. हा आवाज ऐकून तिघांच्या मनाला थोडी शांती वाटते. लवकर चला बाबा, कदाचित पार्टी सुरू झाली असेल. इतकी घाई बरी नाही. मी तर पार्टीमध्ये खूप एन्जॉय करणार आहे आई. हो हो कर, पण थोडासा धीर धर, समजलं? अशा प्रकारे गप्पा मारता मारता ते पार्टी हॉलमध्ये पोहोचतात आणि बघतात की तिथे खाण्याच्या गोष्टी आणि केक ठेवला आहे, पण माणूस कोणीही दिसत नाहीये. हे बघून राधिका घाबरून जाते आणि तुम्ही मान्य करा नाहीतर नका करू, पण मला वाटते की आपण नक्कीच संकटात सापडणार.
घाबरू नकोस, आरामात बसून म्युझिक ऐक. दीपक राधिकाला समजवतच असतो की तेवढ्यात तिथे हॉटेलची मालकीण आरती येते. अजूनपर्यंत कोणी पाहुणे नाही आले आणि हॉटेलमध्ये सुद्धा अगदी शांतता पसरलीये. असं का? घाबरू नकोस आणि आरामात बसून जा. थोड्या वेळात सगळे येतील. असं म्हणून आरती तिथून निघून जाते आणि मग अचानक म्युझिक वाजणं बंद होतं आणि हॉटेलमधून विचित्र आवाज येऊ लागतात. पार्टी हॉलमध्ये ठेवलेला केक आणि खाण्याच्या सगळ्या गोष्टी मांसमध्ये बदलून जातात. हॉलमध्ये मांसच मांस दिसू लागतं. मी म्हणाले होते ना तुम्हाला की आपण कोणत्या तरी अडचणीत सापडणार. बघा, चारी बाजूला कसं मांस पसरलंय. हे तर कोणत्या चेटकिणीचं हॉटेल वाटतंय राधिका? बाबा, मला तर खूप भीती वाटते. ते तिथे घाबरतच असतात की तेवढ्यात चेटकीण आणि तिची मुलगी तिथे येते. चेटकिणीची बर्थडे पार्टी. आज मी माझ्या मुलीची बर्थडे पार्टी करणार. मी तुम्हाला सगळ्यांना मारून पार्टी करेन. आम्हाला जाऊ दे. आम्ही तुझं काय वाईट केलं आहे? आम्ही तर इथे फिरायला आलो होतो. आई, मी तर या लहान मुलीला खाणार. तेव्हाच दीपक राधिकाला म्हणतो, राधिका, लवकर पळ इथून, नाहीतर आपण सगळे मरून जाऊयात. दीपकचं असं म्हणताच ते सगळे एका दिशेने पळायला लागतात आणि मग बघता बघता हॉटेलमध्ये आग लागून जाते. चारी बाजूला भूतांच्या सावल्या दिसू लागतात. तेव्हाच दीपकला भिंतीत एक खिडकी दिसते आणि ते सगळे त्या खिडकीतून बाहेर रोडवर पळण्यात यश मिळवतात. त्यांच्या हॉटेलमधून बाहेर रोडवर येताच हॉटेलमध्ये लागलेली आग अचानक विझून जाते आणि सोबतच त्यातून येणारे विचित्र आवाज सुद्धा येणं बंद होऊन जातं. दीपक आणि राधिका त्यांच्या मुलीला सोबत घेऊन रस्त्यावर धावू लागतात. पण तितक्यात, थांबा, आता तुम्हाला घाबरायची गरज नाहीये, कारण इथे चेटकीण नाही येऊ शकत. तुमचा धन्यवाद साधू महाराज. पण हे सगळं काय होतं? हे एक भुताटकी हॉटेल आहे ज्याच्यात एक चेटकीण आणि तिची मुलगी राहत होती. त्या दोघी आई लेकीच या हॉटेलच्या मालकीण आहेत. काही वर्षांपूर्वी त्या ह्या हॉटेलमध्ये बर्थडे पार्टी करत होत्या की तेव्हा हॉटेलमध्ये आग लागली आणि सगळे त्या आगीत जळून मरून गेले. त्या दिवसापासून हे हॉटेल झपाटलेलं आहे.